श्री स्वामी समर्थ. इंटरव्ह्यू आणि एक्झाममध्ये 100% एक मुलगा पास झाला. स्वामी समर्थांच्या या मंत्रजपामुळे बदललं खरंच एका मुलाचं आयुष्य. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक अशी खरी घटना सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमचा विश्वास नक्कीच वाढेल. एका साध्या घरात राहणारा मुलगा, तो सतत नापास होत होता. इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट होत होता. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थांचा एक मंत्र आला आणि त्यानंतर त्या मुलाचे खरंच संपूर्ण आयुष्य बदलूनच गेले. विश्वास बसायचा नाही तुम्हाला, पण ही सत्य घटना आहे जी आता काही महिन्यामध्येच घडलेली आहे. चला तर मग आपण या अपयशाच्या कथेला सुरुवात करूयात. त्या मुलाचं राम नाव होतं. तो मुलगा खूपच मेहनत करत होता. रात्रंदिवस अभ्यास करत होता. पण काय होत होतं सतत त्याच्यासोबत? तर प्रत्येक वेळी तो नापास व्हायचा. कोणतंही काम करायला गेलं तर अपयश त्याच्यासोबतच होतं. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा त्याचं रिजेक्शन झालं. आत्मविश्वास पूर्णपणे त्याचा संपून गेला. त्याच्या मनामध्ये नाही ते नकारात्मक विचार यायला सुरुवात झाली. घरच्यांनी दिलेला ताण वाढला. त्याला काही करावे काही समजतच नव्हतं. लोक पण त्याची टिंगल उडवू लागले. राम, तू सतत परीक्षेमध्ये नापास झालास, ह्या वेळेस पण झालास का? परीक्षेला जाताना सुद्धा त्याला विचारायचे, जातोयस का? पास तर होशील ना? अभ्यास केलायस का? या सर्वांच्या प्रश्नामुळे त्रासाने ग्रस्त झाला. तो पूर्णपणे खचून गेला होता. मग स्वामी समर्थांची भेट. एक दिवस तो श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेला. तिथे एक वृद्ध माणूस त्याला भेटला. त्या वृद्ध माणसाने त्याला एक मंत्र नामस्मरण जप करायला सांगितला. तो मंत्र कोणता होता तुम्हाला माहीत आहे का? तर ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. आणि म्हणाला, हा मंत्र रोज जर तू मनापासून हा मंत्र रोज तू मनापासून म्हण, मग तुला हळूहळू समजेल या मंत्राची शक्ती काय आहे, ऊर्जा काय आहे. मंत्र जपाची सुरुवात रामने म्हणजेच त्या मुलाने दररोज नामस्मरण जप सुरू केला. ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. तो दररोज जप करू लागला. सकाळी 5 मिनिटे आणि रात्री 5 मिनिटे. पहिल्या काही दिवसातच काहीच फरक नाही. तो करत राहिला. जास्त वेळ न देता पण दिवसातून 5-10 मिनिटे काढून तरी तो ओम श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण जपायला त्याने सुरुवात केली. पण त्याने हार कसलीच मानली नाही. सातत्य ठेवले. इतक्या वेळेस आपण परीक्षेमध्ये नापास झालो, मग हे करायला काय हरकत आहे. खरी बदलाची सुरुवात. हळूहळू त्याला सुद्धा नामस्मरण जपत असताना बदल दिसायला लागले. काय बदल? एवढा त्रासग्रस्त झालेला मुलगा आता शांत झाला होता. त्याचा आत्मविश्वास आणखीन जास्त वाढला होता. त्याच्या मनातली भीती कमी झाली होती. त्याने लोकांचा विचार करायचा सोडून दिला. लोकांनी जेवढी टिंगल उडवली त्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. घरच्यांनी परेशान किती करायचे तेवढे करू जात, पण त्याने लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं. अभ्यासामध्ये आता त्याचं जास्तच लक्ष लागायला लागलं. आखर शेवट यशाचा क्षण त्याच्या समोर आला. एक दिवस त्याचा मोठा इंटरव्ह्यू होता. पूर्वी तो इंटरव्ह्यूला जाताना थोडाफार तरी घाबरायचा, पण यावेळी तो शांतच होता. त्याने इंटरव्ह्यूच्या आधी मंत्र म्हटला आणि काय झालं?
तो इंटरव्ह्यू क्लिअर झाला. यावेळेस त्याचं रिजेक्शन झालंच नाही आणि त्याने परीक्षाही दिली, अभ्यास पूर्ण केला आणि परीक्षेचा रिझल्टसुद्धा लागला. तर तो काय झाला असेल, नापास की पास तुम्हाला वाटत आहे? तर हो, राम परीक्षेमध्ये पास झाला. तर ही सर्व होती श्री स्वामी समर्थांची कृपा. जीवनातील बदल, त्याच्या आयुष्यामध्ये खरंच खूप बदल झाले. नोकरी मिळाली, घरामध्ये आनंद परत झाला. लोक जी त्याची खिल्ली उडवायचे, टिंगल उडवायचे, हसायचे, सतत प्रश्न विचारायचे, त्याला त्रास द्यायचे, त्या सर्वांची बोलणे बंद झाली. आणि राम म्हणाला, हा सगळा श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा चमत्कार आहे. मी त्यांचे नामस्मरण करायला सुरुवात केली आणि माझ्या आयुष्यामध्ये खरंच बदल व्हायला सुरुवात झाली. ओम श्री स्वामी समर्थ. 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 मैत्रिणींनो, म्हणूनच जर तुम्हालाही यश हवं असेल आयुष्यामध्ये, तर हा मंत्र तुम्ही रोज नक्कीच म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते. स्वामी समर्थांच्या मंत्राने खरंच या रामचे आयुष्य वाचले, नाही तर त्याने कोणता चुकीचा पाऊल उचलला असता काय माहिती. त्या मुलाच्या आयुष्यात घडलेला पुढचा एक चमत्कार आपण पाहू. मैत्रिणींनो, मागच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं की रामचं आयुष्य कसं बदललं. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणामुळे, मंत्रामुळे त्याला यश कसं मिळालं, त्याची भीती कशी दूर झाली, त्यांनी अभ्यास कसा केला. पण खरी गोष्ट इथेच संपत नाही. त्याच्या आयुष्यात पुढे अजून मोठा प्रसंग आला होता. तर तो प्रसंग काय असेल तुम्ही सांगू शकता, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जो त्याचं सगळं काही हिरावून घेऊ शकला असता. पण श्री स्वामी समर्थांच्या मंत्राने पुन्हा एकदा रामला वाचवलं होतं. तर मग बघूयात नवीन संकटाची सुरुवात. रामच्या आयुष्यामध्ये कोणतं नवीन संकट आलं. नोकरी लागल्यानंतर सगळं रामच्या घरी पण ठीक चाललं होतं. त्याचं आयुष्य ठीक चाललेलं होतं. पण हळूहळू अचानकच कंपनीमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले. लायोफ सुरू झाले. अनेक लोकांना कामावरून सुद्धा काढलं जात होतं. तो खूपच टेन्शनमध्ये आला, घाबरून गेला. राम खूपच अचानक घाबरला. त्याला खरं तर धक्काच बसला. माझी नोकरी जाईल की काय, हीच चिंता त्याला आता खात होती. मनाने खचला होता. पुन्हा त्या जुन्या अवस्थेत जाईल का, असा प्रश्न त्याचा दिवस रात्र, मिनिटाला, सेकंदाला त्याला सतावत होता. पण मंत्रावरती त्याचा विश्वास. त्याला काही क्षण आठवले. आपण इथपर्यंत कोणामुळे आलो. त्या क्षणी त्याला एकच गोष्ट आठवायला सुरुवात झाली. ओम श्री स्वामी समर्थ.
ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. त्याने ठरवलं. काहीही झालं तरी आता मंत्र सोडायचा नाही. रोज 15 मिनिटे तरी सकाळ संध्याकाळ जप त्यांनी करायला सुरुवात केली. ऑफिसला जाण्याआधी तो ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ जप करायचा आणि झोपण्यापूर्वी ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण जप तो करू लागला. मग अद्भुत अनुभव एक मी तुम्हाला सांगते. त्यापुढे काय घडलं. एक रात्री त्याला एक स्वप्न पडलं. एक तेजस्वी प्रकाश आणि त्या प्रकाशात एक आवाज, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तो घाबरला पण नाही आणि शांत झाला. परिस्थिती बदलायला त्याची वेळ लागली, पण तो कायम सातत्याने नामस्मरण करत होता. नामस्मरण करायचे त्याने सोडले नाही. काही दिवसांनी त्याच्या टीममधले लोकसुद्धा कमी केले गेले, पण रामला अजिबात काढलेलं नाही, कारण राम एक हुशार मुलगा होता. त्या उलट रामला नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या. अंगावरती खूप त्याचा लोड वाढला, काम वाढलं आणि रामला सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेने प्रमोशनसुद्धा मिळालं. खरंच श्री स्वामी समर्थ जिथे आहेत ना, त्या ठिकाणी अशक्यसुद्धा शक्य करतील स्वामी. मंत्राची खरी शक्ती त्याला समजलं. खरंच या मंत्रामध्ये किती दैवी शक्ती आहे. जेव्हा जेव्हा त्याने नामस्मरण केलं तेव्हा तेव्हा स्वामी समर्थांनी त्याच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, नोकरी त्याला परत मिळवून दिलाली. मंत्र फक्त शब्द नाही, मंत्र तो एक शक्ती आहे जी आपल्याला संकटातून बाहेर काढते आणि योग्य मार्ग दाखवते. त्याने केलेली खास साधना, रामने केलेली खास साधना, तर ती काय असेल ऐका. मैत्रिणींनो, रोज सकाळी 21 वेळा आता तो नामस्मरण जप करतो. श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. गुरुवारी विशेष नामस्मरणाचं केल्याने जास्त फलदायी ठरतं. तो गरजूंना जास्त मदत करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही त्याने श्री स्वामी समर्थांवरती शंका अजिबात नाही घेतली. म्हणूनच मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत. यश मिळाल्यावरही मंत्र म्हणायचा सोडू नका, कारण आपण फक्त कामापुरता वापर केल्याप्रमाणे होईल. कारण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा आपण संकटात असतो. ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून दररोज तरी किमान तुम्ही 11 वेळास ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप सुरू करायला सुरुवात नक्की करा. तुमच्याही आयुष्यामध्ये सुख समाधानी येईल. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव सर्वांवरती टिकून राहावी हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. रामचं जसं आयुष्य बदललं गेलेलं आहे तसंच जर तुम्हीही मंत्र जापावरती विश्वास ठेवला, मनापासून श्रद्धेने नामस्मरण केले श्री स्वामी समर्थांचे, तर तुमच्याही आयुष्यामध्ये लवकरच तो क्षण येईल ज्या दिवशी तुम्ही यशस्वी असाल.
लोक तुमची टिंगल उडवणार नाहीत, कोणी तुम्हाला त्रास देणार नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.